भूमिका काय असेल अन्नाच्या तुमच्या संदर्भात दोघं मिळून? आज आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत कारखान्याचे, आदिनाथ कारखान्याचे, त्यांचं मत जाणून घेण्यासाठीच आजची बैठक आयोजित केली होती. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांचे विचार ऐकून घेतले. त्याच्यामध्ये काहींनी वेगवेगळी मतं मांडली. काहींनी म्हटलं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, काहींनी म्हणलं की लढवली तर कसं चालू करणार आहोत, ह्याचं नियोजन असलं पाहिजे. याबाबतची आमची चर्चा झाली. त्यामुळे आम्ही शेवटी हा निर्णय घेतला. कारण आम्ही मकाई कारखान्याला सुद्धा मी ज्यावेळेस सर्वच जी माझे आमदार असतील, मागचे संजय मामा आमदार होते, त्यावेळेस नारायण पाटील माझे आमदार होते, जयवंतराव जगताप आपले भाऊ माझे आमदार होते, या सगळ्यांना भेटलो होतो. पण मकाई कुणीही लढवला नाही. सर्वांनी मिळून बागल गटाच्या ताब्यात तो कारखाना दिला. मग आता आम्ही पण बघूया आता मग आदिनाथ बाबतीत कोण काय भूमिका घेते. कोणीच नाही लढवलं तर आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये उतरणार. आणि जरी समजा लढवायचं ठरवलं, चांगली लोक असतील तर ठीक आहे. आमच्यातली बी आम्ही चांगली लोक शोधतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की जर निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही तयारी करा त्या पद्धतीने. त्यामुळे आमचा आज निर्णय असा झालाय की बरेचसे सभासद म्हणतात निवडणूक लढवली पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. जर तुमची सगळी तयारी झाली तर आम्ही निश्चितच करू सभासदांच्या सगळ्यांच्या. सर, आपलं युती संदर्भात काय कोणाशी बोलणं असं त्यांचे खालचे कार्यकर्ते चर्चा करतात. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना अधिकार नाहीत ना. त्यांचे नेते ज्यावेळेस बोलतील, आता मी ज्या नेत्यांना भेटलो, काही जणांनी सांगितलं की कुठं एखाद्या कार्यक्रमात ते म्हणले बघा आदिनाथ चालवण्याचं अवघड आहे, त्याचं ह्याच्या असं निगेटिव्ह भूमिका आली. मग ते पॅनल टाकतील का नाही ह्याचीच चर्चा नाही तर मग पुन्हा युतीचा काय विषय होतो. काही जण आतापर्यंत मला एकच फक्त मला वाटतं नारायण पाटील गट आणि त्यांची काहीतरी एक बैठक झाली वाटतं निवडणुकीच्या संदर्भात. बाकीच्या नंतर कोणी लढवण्याच्या बाबतीत काही वक्तव्य केलेलं दिसत नाही अजून. तरी सर यावेळेस मागील मकाई कारखान्यावेळेस आपल्या काही चुका म्हणा किंवा काही राजकीय काही विषय होते, त्यामध्ये आपले सदस्य बाद केले. यानंतर आपले कशा प्रकारची सावध भूमिका असणार? सावध भूमिका म्हणजे आता जो मी तुम्हाला आधीच जो विषय महत्वाचा मांडला की बाबा आधी हे डिक्लेअर करणं गरजेचं आहे की याला ऊसाची अट आहे का नाही. कारण मकाई हा कारखाना जसा चालला होता, सलग 3 वर्ष चालला होता त्यांच्यात, किंवा तिन्ही कुठल्याही सीझनला ऊस गेलेला चालत होता. ह्याला 3 वर्षाची अट आहे सलगची. त्याला तशी अट नव्हती मकाईला. कुठल्याही सीझन 5 गाळपापैकी 3 गाळपात ऊस आला पाहिजे. कुठल्याही माग पहिल्यांदा असेल, मध्ये गॅप असेल, पुन्हा आला तरी चालत होता. तसं आदिनाथची उपविधी वेगळी आहे. त्यामुळे आदिनाथमध्ये ऊसाची अट राहणार नाही असं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी. सर, आदिनाथ कारखान्यावर आता पाहिलं तर कर्जाचा मोठा केंद्र आहे. अशा स्थितीमध्ये आपण निवडणूक लढवण्याची भूमिका घेता. यामध्ये कर्जाच्या भूमिकामध्ये तिथून सुद्धा ते कर्ज नील करण्यासंदर्भात काय अशा उपाय होते? आता कसं जनरली मी जी माहिती घेतलेली आहे, साधारण 4 बँकांचं कर्ज आहे. ICICI बँक, MSC बँक, तुमची बँक ऑफ इंडिया आणि NCDC बँक यांचं कर्ज आहे. आणि ते जरी 250 कोटी असलं, 250 कोटीच्या दरम्यान ती रक्कम आहे. तर आदिनाथची कॅपॅसिटी जास्त आहे आणि या सर्व बँकेशी चर्चा केली तर OTS मधून ती रक्कम कुठेतरी कमी होऊ शकते. जसं आता केंद्र सरकारने 30,000 कोटी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सहकार कारखाना किंवा सहकार विभागाला. तर त्यातली काही रक्कम आपल्या कारखान्यांना मिळालेली. आपल्या म्हणजे आपल्या परिसरामध्ये भीमा टाकडीचा कारखाना कमी कॅपॅसिटीचा असून त्याला पैसे मिळाले. आपलं विठ्ठल सहकारी साखर कारखाना म्हणजे जो 500 कोटीचं कर्ज असताना तो कारखाना चालू झाला. चांगल्या प्रकारे गळप केलं 3ही सीझनला त्यांनी. तशी आशा ठेवून आदिनाथला सुद्धा हे OTS करून कमी पैसे करून केंद्रातून काही ॲडिशनल रक्कम मिळाली. मग एक्सपान्शनला असू द्या किंवा डिस्लरीच्या प्रोजेक्टला असू द्या, ज्यूस टू इथेनॉलला असू द्या किंवा कोजन तिथं ऑलरेडी परवानगीच आहे, त्यात काय वेगळं एक्सपान्शन करायच्यासाठी जर पैसे मिळाले तर आदिनाथ सुद्धा कारखाना चांगला चालू शकतो. काय अडचण नाही. तालुक्यात साखर कारखानदारी संदर्भात सध्या लोकांमध्ये विशेषतः ऊस उत्पादकांमध्ये एक नाराजीचा सूर आहे, उदासीनता आहे की आजच्या सीझनला ऊस एवढा मोठा आपल्या तालुक्यात असताना देखील, ऊसाचं क्षेत्र असताना 4ही कारखाने यावेळेस बंद होते. तर लोकांमध्ये उदासीनतेला विश्वास कसा देणार आहेत की आम्ही कारखाना चालवू शकतो? ह्याच्यामध्ये बघा, कुठलाही कारखाना चालू करायचं म्हणलं की त्याला पैशाशिवाय कुठला कारखाना चालू होऊ शकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखाने सहकारी तत्वावर झाला, मध्ये तो मला माहीतच असेल की आम्ही आमची बचाव समिती करून, आम्ही पैसे गोळा करून आम्ही कारखाना 3 वर्ष बंद असलेला कारखाना आम्ही चालू केला. ज्यांनी मागच्या वेळेस 4 गटांनी 4 पॅनल टाकले, त्या एकाही पॅनल प्रमुखाने 1 रुपया सुद्धा दिला नाही. आणि ज्यावेळेस मकाईचं इलेक्शन आलं त्यावेळेस एकही निवडणूक लढवण्यासाठी आलं नाही. मग आता जे लढवत आहेत त्यांची काय भूमिका आहे, कशामुळे आदिनाथ लढावा वाटतोय त्यांना बंद असणारा कारखाना, हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजे.
आणि तुम्ही पैसे का दिलेले नाही? आज ज्यांचा पुतळा तिथं उभा आहे त्यांच्या घराण्यातली मोहिते पाटील घराण्यातलं कोणी मदत केली का? आज नारायण पाटील गट म्हणून चालवता तुम्ही, मागच्या वेळेस इलेक्शन लढवलं, तुम्ही किती पैसे दिले सहकारी तत्व चालवण्यासाठी? आम्ही ज्यावेळेस सगळ्यांना आव्हान करत होतो की कारखाना चालवायचे पैसे द्या, कुणी आलं नाही. बागलगट ज्यांची सत्ता होती त्यांनी किती पैसे दिले? बागल फॅमिलीने. संजय मामा तर आमदार होते, त्यांनी किती पैसे दिले? हा बी विषय झाला पाहिजे. म्हणजे हा कारखाना चालू शकतोय. आम्ही एकत्र गोळा करून 80,000 टन गाळप केलं, बंद असलेला कारखाना 3 वर्ष. तर आता सुद्धा चालू करताना आम्ही निश्चितच चांगले काही ह्यातले व्यावसायिक लोकांशी माझी चर्चा झाली, जे आपल्या तालुक्यातले पण बाहेर मोठे मोठे बिझनेसेस आहेत. तर ते म्हणतात आम्हाला जर आश्वासक चेहरा वाटला, आश्वासक लोक वाटली तर निश्चित आमची सुद्धा मदत करायची भावना आहे. ते म्हणते काय संचालक म्हणून येतील, ते म्हणले आम्हाला संचालक पदाचा काही विषय नाही, म्हणजे पण आम्ही मदत करायची आमची भावना नाही. ती सुद्धा विषय मी घेतलेला आहे. कारखाना चालू करायला एक 15 ते 20 कोटी रुपये सुरुवातीला उपलब्ध झाले तर निश्चितच हा कारखाना चालू होऊ शकतो. काय गॅरंटी आपण दिली प्रत्येकाने 2-2, 3-3 कोटीची. 21 संचालकापैकी समजा जे काही 20 संचालक आहेत तर हा विषय सुटू शकतो. आदिनाथ म्हणजे खूपच विषय अवघड आहे असं करून हे भीती दाखवायचा कार्यक्रम करतात काही लोक, तर तसा विषय नाहीये. जर तुमचं आपल्याच भागातला विठ्ठल सहकारी चालू होऊ शकतो तर आदिनाथ का चालू होऊ शकत नाही? त्याच्या उलट जास्त कर्जाचा डोंगर. सर आता काही मध्यंतरी आपण येथे केलं जे काही घटक पक्षांमधील मंत्री आहेत त्यांच्यासोबत आपलं जरा फोटो पण व्हायरल झाले. तसं कुठं राजकीय ह्याच्यातून आपण परत कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्याचा काय निश्चितच आता तिथं जाण्याचा काय कुठल्या पार्टीमध्ये पार्टीत जायचा म्हणून विषय नाही होता. प्रत्येक पार्टीत जाऊनच काम होतात असं काय नाही. मी असा व्यक्ती आहे की माझ्या सगळ्यांशी संबंध आहेत. तुम्ही टेक्निक कामगारांच्या न्याय हक्कासाठी परिणामी कोर्टामध्ये सुद्धा गेला, तेथून न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भूमिका मांडल्या. अद्याप तिथे जे कामगार आहेत त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत असं समजतं. आता झोळ सरांनी त्यांची भूमिका मांडली की आम्ही कारखाना तेथील करणार. कामगारांच्या पगारीविषयी या परत नियोजन काय होतं? कामगाराच्या पगारीचा जो निकाल लागलेला आहे आणि एबीसी बँकेने साखरेच्या पोत्यातून जे आम्हाला पैसे दिलेले ते आता कामगार न्यायालयामध्ये ते 3-4 कोटीच्या आसपास रक्कम जमा आहे. आणि ते जे कामगार कोर्टामध्ये गेले होते त्यांना त्यांच्या पगाराप्रमाणे त्यांना वाटप करा असा निर्णय झालेला होता. परंतु बागल गटाने त्याच्यावर स्टे घेऊन त्यांनी दुसरं तिथं म्हणजे त्यांचं दरखास्त दाखल केली आणि त्यांनी मागणी अशी केली की कामगारांना डायरेक्ट पैसे देण्यापेक्षा तुम्ही आदिनाथ कारखान्याच्या अकाउंटवर पैसे जमा करा आणि मग आम्ही त्या कामगारांना त्यांच्या पगारीप्रमाणे त्यांचे पैसे वाटप करू. आणि त्यामध्ये नेमकं असं झालं होतं की ते त्यांच्या आजूबाजूला फिरणारे जे मोकार कामगार आहेत, ज्याला आपण मोकाट म्हणतो, मोकार म्हणण्यापेक्षा ह्या मोकाट कामगार आम्ही त्यांना आव्हान करून की ते कोर्टात गेले नाहीत आणि त्यांच्यातल्या बऱ्यापैकी त्यांच्या असणाऱ्या आजूबाजूच्या चमच्यांचेच पगार थकलेले होते. म्हणजे तिथं ते कोर्टात प्रूव्ह झाले नव्हते आणि त्यांना भीती वाटत होती की आमचे पगार मिळणारच नाही. आणि मग त्यांच्या दडपणापोटी त्यांनी MDला आणि रश्मी दिदीला हाताशी धरून, धनंजय डोंगरेला हाताशी धरून त्यांनी त्या ठिकाणी कामगारांमध्ये फूट पाडली. दुसरी एक पॅरलल संघटना तिथं नामधारी संघटना उभा केली आणि कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं कामगाराचं पाप जर कोणी घेतलं असेल आज मितीला काल परवा तर हे सगळं पाप हे बागल पार्टीचं त्या ठिकाणी सत्ता कारण करताना झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे कामगाराचा पगार हा देणं तर सगळ्याला क्रमपात्रच आहे. उद्या कुठली जरी त्या ठिकाणी बॉडी आली तरी आम्ही तो विषय पुन्हा ऐरणीवर घेणारच आहोत. आपण कामगारांच्या पगाराविषयी आंदोलन करत असताना सुद्धा भाष्य केलं होतं की आधी कामगारांच्या पगार म्हणजे रोहित पवार यांच्याकडे कारखाना ज्यावेळी जाणार होता, तुम्ही अवश्य कारखाना द्या परंतु आधी कामगारांच्या पगार द्या. आता कारखाना बंद अवस्थेमध्ये आहे. रोहित पवार यांच्याकडे गेलेला नाही. त्यांच्याकडे जर गेला असता, तालुक्यामध्ये जी चर्चा आहे त्यांच्याकडे जर कारखाना गेला असता तर नक्कीच तालुक्याला एक नवं रूप मिळालं असतं आणि कारखान्याला ऊर्जित अवस्था मिळाली असती. याविषयी काय सांगा? नाही, त्यावेळेची परिस्थिती तशी होती. रोहित पवारांकडे कारखाना जाणं ही त्यावेळेस काळाची गरज होती. परंतु आज जे रोहितदादा पवारांनी, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, आज रोहितदादा पवारांनी जवळजवळ 234 कोटीचा दावा एबीसी बँक आणि आदिनाथ कारखान्यावर त्यांनी दाखल केलेला आहे
की तुम्ही मला करार करून दिलेला असताना सुद्धा कारखाना माझ्या ताब्यात दिला नाही. कारखाना मी ताब्यात घ्यायला गेल्यानंतर त्यावेळेसचे सन्माननीय माजी आमदार नारायणआबा पाटील, आज ते विद्यमान आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. त्यांनी सुभाष मुलगेला अरेकारीची भाषा करून तुम्हाला सांगतो त्या साईडवरून त्यांना हाकलून दिलं आणि त्यांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आहे की हे कारखान्यात सोन्याचा दोर मी काढीन म्हणून. आणि मग आज रोहितदादा पवारांची जी आजची मानसिकता आज दिसते की कारखाना अडचणीत असताना, कारखान्याची निवडणूक लागलेली असताना तुम्ही या ठिकाणी 234 कोटीचा दावा दाखल केला की वर्षाला 80 कोटी रुपये 3 वर्षाचा तुम्ही दावा या ठिकाणी दाखल केला आहे. त्याच्यामध्ये नेमका तुमचा हेतू काय? तुम्हाला कारखाना म्हणजे समजा गिळायचा आहे का कारखाना सन्मानानं सभासदांच्या ताब्यात येऊन सहकार तत्वावर चालायचं? ह्याचं मी उत्तर तुम्हाला सांगतो. येत्या काळामध्ये नारायणआबा ज्यावेळेस पॅनल लढवणार आहेत त्यांनी घोषणा केली सभासदाचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही पॅनल लढवणार आहे. मग काय नेमकं हित होणार आहे? आणि उद्या दुर्दैवानं जर ह्यांच्या ताब्यात कारखाना गेला तरी तो कारखाना तुम्हाला सांगतो अलगदपणे तुम्हाला सांगतो रोहितदादाच्या पदरात जाणार नाही कशावरून. आणि मग तो सहकारी राहणार आहे का नाही ह्याचाही खुलासा त्यांनी निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी, फॉर्म भरण्यापूर्वी रोहितदादा पवारांनी आणि नारायणआबा पाटलांनी त्याचा खुलासा करावा. कारखाना चालवाय देण्यासाठी त्यावेळेस कोणाचीच हरकत नव्हती. त्याच्यामध्ये बागलांनी केलेली दिरंगाई, त्यांचं झालेलं काय असं झालेलं असणारं डील, त्याच्यामध्ये झालेलं तुम्हाला सांगतो काय घोटाळे, त्याच्यामध्ये झालेले एकामेकाचा संशय कल्लोळ. अगोदर 15 वर्षाचा करार झाला, त्याच्यानंतर यांनी 25 वर्षाचा मागून घेतला. कोविडचा काळ असल्यामुळे सभासद एकत्र येऊ शकत नव्हते. ठराविक सभासदाला एकत्र आणून 98% सभासद आले. कुणी त्या ठिकाणी मोजलं नाही. आम्ही तिथं सहाय्य करून आलो पण आम्हाला तुम्हाला सांगतो की त्यांची ती हिस्सा मिळाला नाही. काय म्हणतात त्याला ते नाही ऑनलाईन वरती लिंकच आमच्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे हे सगळं मॅनेज करून त्यावेळेस सगळं घडलं होतं. आणि मग ते सगळं त्यावेळेस घडलं असताना ते सगळं तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, ते इथं आले. शिवाजी सावंतांनी, तानाजी सावंतांनी त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःचे पैसे बी घालवले. पहिला सीझन बचाव समितीला बरोबर घेऊन त्यांनी तिथं चालू बी केला. शिवाजी सावंत तुम्हाला सांगतो स्वतः दस्तपूर्त स्वतःचे कामगार घेऊन माणसं घेऊन तिथं खुर्ची टाकून बसले होते. कारखाना चालू बी झाला होता. त्यांनी जी आश्वासनं दिली होती, जे ती त्या ठिकाणी आव्हानं केली होती, ती मी तुम्हाला सांगतो पाण्याच्या बुडबुड्यासारखी तिथं समाप्त झाली. त्यांनी काहीच केलं नाही. धड कारखाना तुम्हाला सांगतो अजितदादा म्हणजे रोहितदादाकडे बी गेला नाही आणि सहकार तत्वावर चालवण्यासाठी ह्यांनी बी केलं नाही. त्यांनी परत प्रशासक नेमलं. प्रशासकाने बी तुम्हाला सांगतो काय दिवे लावले ते आज बघतो. त्यांच्या काळातले पैसे अजून तुम्हाला सांगतो मिळाले नाहीत त्या प्रशासकाच्या काळाचे. त्याच्यानंतर पुन्हा प्रशासक बदलले. मग त्यांनी काय वाईट काम केलं होतं ना आज हे आता असणारे चालू प्रशासक काय चांगलं काम करतात ह्याची बी तुलना तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रशासकांनी त्यावेळेस तिथं आता आपली मांडली पाहिजे नेमकं काय चाललंय ते. आणि मग हा जे तुम्हाला सांगतो आदिनाथचं जे तुम्हाला सांगतो ते खेळ चालू केलेला आहे तुम्हाला सांगतो राजकीय पुढाऱ्याने. त्याचं कारणच असं की तालुक्यातल्या राजकीय नेत्याची अनास्था. हा कारखाना वास्तविक आता तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यातल्या जुन्या जाणत्या माणसांनी अतिशय काबाड कष्ट करून हा कारखाना उभा केला. ह्याच्यामध्ये सगळ्याचं योगदान आहे. नेतृत्व करणाऱ्यांचं योगदान तर आहेच आहे, पण ज्यांनी तुम्हाला सांगतो पोटाला चिमटा काढून तुम्हाला सांगतो शेअर्स सभासद